खोलातला बॉल यावेळेस मनगडाच्या साह्याने ऑन साइडला वळवला. एकेरी धाव कंप्लीट झाल्या. दुसरीचा प्रयत्न होईल का? थांबवलं जाते. एकेरी धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. गोलंदाजी मार्कवरती सागर महाडिक. आपण पाहतोय या खेळाडूने सातत्याने आपल्या संघाला सिद्ध करून दाखवलंय. प्रभावशाली कामगिरी सातत्याने केले. महाडिक स्पोर्ट्स संघाचा सुपरस्टार खेळाडू म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. शफलून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू जर पाहायला गेला तर थोडासा खराब हातायला जातोय. एक्स्ट्रा धाव खर्च करणारा राहिला. या एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. कुलातला बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आला. एकेरी धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न झालाय. यस 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 12 या आकड्यावरती 12 रन्स ऑन दी बोर्ड. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एकेरी धाव पुन्हा एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? यस 2 धावा देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावा आता मात्र 14 या धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 14 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचतंय. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये प्रथमेशला इन्व्हाइट केलं जात आहे. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी प्रथमेशच्या खांद्यावरती दिली जाते. 4 षटकांचा सामना असणार आहे. मर्यादित 4 षटक दोन्ही संघांना मिळणार आहेत. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकाखेरीस 14 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. खोलातला बॉल ऑन साइडला टर्न केलं जातं. एकेरी धाव कंप्लीट झाल्या. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. यशस्वी प्रयत्न. 2 धावेचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. लोअर फुल टॉस बॉल. रिव्हर्स स्वीपचा फटका. क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी. दोन्ही फलंदाज एका एंड वरती. माघारी परतावं लागणार आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. पहिला धक्का बसलाय. उत्तमची खेळी संपुष्टात आली आहे. लोअर फुल टॉस बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर कडून थोडीशी चुकी झाली. डॉट बॉलचा इशारा येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली.
यावेळेस सरळ बॅटने फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना सलामी देणारा षटकार अतुल पाटीलच्या बॅटमधून आलाय. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचं टोटल 30 या आकड्यावरती 30 रन्स ऑन दी बोर्ड. आमच्या समालोचन कक्षामध्ये सातार्डे गावचा आणखीन एक युवा समालोचक सुयश लाड हे देखील समालोचन कक्षामध्ये दाखल झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता सर चालला विकेट किपरच्या हातामध्ये. बॉलर नेम सांगायचंय पृथ्वीराजला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग गेंद वरती वैभवला आपल्याला पाहायला मिळते. लोअर फुल टॉस बॉल होता. आडवा बॅटने टर्न करण्याचा प्रयत्न. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर वाईट +1 अशा 2 धावा धाव फलकावरती ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावणार आहे. 32 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 32 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आता सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची व्हाईट बॉल येतो. एक्स्ट्रा धाव खर्च करणार राहिलाय. ते जर पाहायला गेलं तर लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल थोडासा पाहायला मिळाला. पंच ओमकार लाड यांनी दंडित केलं. एक्स्ट्रा धाव खर्च झाले. 33 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. येस पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आले आणि त्याचबरोबर व्हाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावणार आहे. 35 या आकड्यावरती 35 रन्स ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. तिसरं षटक मात्र प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही टीम जर पाहायला गेलं तर चांगली लढत एकमेकांना देत आहेत. पहिल्या काही षटकामध्ये जर विचार केला तर वर्चस्व राहिलंय माळुंगे संघाचं. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक पकडला. एक सोपा झेल संपला. फलंदाज वैभवचा खेळ. वैभव बॅक टू दी पवेलियन. पस्तीस धावा फलकावरती 35 रन्स ऑन दी बोर्ड. नवीन बॅटर वैभवची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संदीपला आपण पाहतोय. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क पुन्हा एकदा चांगला नव्हता. नशिबाची साथ आहे. नशिबाचा चौकार येईल का? नाही आलाय चौकार. नशिबाचा चौकार बॅट मधून येतोय. इथे जर पाहायला गेलं तर फटका नक्कीच पाहण्यासारखा होता. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. कही पे निगाह कही पे निशाणा आणि बॉल चाललाय सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. 39 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 39 रन्स ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरी धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न. यस 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावणार आहे. 41 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 41 रन्स ऑन दी बोर्ड.
टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याला दिलंय हुलकावणी बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. पंचेचाळीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 45 रन्स ऑन दी बोर्ड. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिली 3 षटक इथे समाप्त झाले. धावा बनवल्या गेल्या त्या 46. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न थोडासा जर पाहायला गेलं तर ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न राहिलाय. त्यामुळे व्हाईट बॉल नक्कीच आलाय. मात्र माघारी परतावं लागतंय. अतुल पाटीलची खेळी संपुष्टात आली आहे. तिसरा धक्का बसलाय. अतुल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बार्डर मैदानाच्या आतमध्ये अमर यांना आपण पाहतोय. दोन्ही सख्या बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते. मार्क वॉस स्टीव्ह वॉट ची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला अमर आहे तर दुसऱ्या बाजूला संदीप आहे. 47 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचताय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आता सरे चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. शेवटचा षटकाचा की प्रगतीपथावरती जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू कुठेतरी फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये अपयश आलं. मात्र त्यानंतर कमबॅक राहिले गोलंदाज आयुष शेख. युवा टॅलेंटेड खेळाडू आहे आणि आपलं टॅलेंट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी एक्स्ट्रा कव्हर्सला फटका. फॅब्युलस फॅन्टास्टिक मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. एक्कावन्न या आकड्यावरती 50 गाठली आहे. 51 धाबा फुलकॉर्ती लगावल्या जात आहेत. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये फटका. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. फंबल झाला. एकेरी दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. तिसरी धाव येईल का? या 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 34चा प्रयत्न होईल का? दरम्यान इथे जर पाहायला गेलं तर अजूनही निर्णय येणं बाकी आहे. थांबा, अजूनही निर्णय येणं बाकी आहे. 4 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 55 या आकड्यावरती 55 रन्स ऑन दी बोर्ड.
यावेळेस मनगटाच्या साह्याने वळवलंय बॉलला मिड विकेटच्या दिशेमध्ये. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या षटकामध्ये जर पहिले काही चेंडू गोलंदाजाचे राहिले, मात्र त्यानंतर फलंदाजांनी आपली कमाल दाखवली आहे, आपली छाप सोडले. रनआउटच्या स्वरूपात जरूर माघारी परतावं लागतंय. 3 धावा कंप्लीट झाल्या. 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अमर बॅक टू दी पवेलियन. नवीन बाडर मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमरची जागा घेण्यासाठी इन ऍक्शन अक्षयना आपण पाहतोय. अठ्ठावन्न या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. येस, इथे जर पाहायला गेलं तर कुठेतरी ऑप्शनच्या खूपच बाहेरचा बॉल एक्स्ट्रा धाव खर्च करणारा राहिलाय. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारेल. 59 या आकड्यावरती 59 रन्स ऑन दी बोर्ड. महाडिकवाडी स्पोर्ट्सचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत होतं. दुसऱ्या बाजूला माळुंगे स्पोर्ट्स, माळुंगेचा संघ बॅटिंग करतोय आणि अशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्या विरोधात केली जाते. त्यांना वारंवार आमंत्रण दिलं जाते मोठ्या फटक्यांसाठी. यावेळेस देखील खराब चेंडू. 9+2 अशा 3 धावा धाव फलकावरती. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 62 या आकड्यावरती 62 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलंय. डिप्पलू क्षेत्ररक्षकाला. एकेरी धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. फ्री हिटच्या बॉलवरती फक्त आणि फक्त 1 धाव आली. धावसंख्या 63 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल अजूनही येणं बाकी आहे. स्ट्रायकिंग एंड वरती संदीपला आपण पाहतो. या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणार का, की गोलंदाज कमबॅक करणार? शेवटचा बॉल. बॉलर तयार. अकुट टप्पाचा बॉल. आडवा बॅटने ऑन साइडला फोर्स केलाय. झेल पकडला जातोय. 63 या आकड्यावरती 5वा फलंदाज संदीप बॅक टू दी पवेलियन. देखील सहर्ष स्वागत. ही स्पर्धा पाहण्यासाठी, ते देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते देखील इथे मैदानावरती उपस्थित झालेत. एक दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शिवम स्पोर्ट्स आबा प्रेमी प्रणित साताडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हे आयोजन पाहायला मिळत आहे. ओमकार लाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसापासून जर पाहिलं तर अगदी पंचांची भूमिका देखील चोखरित्या बजावले. पंच देखील आपल्याला तटस्थ पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांच्या साथीने खास कोल्हापूरवरून आलेले कसबा आमचे अमित गुरव सर हे देखील पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम्स कॅप्टन आपल्यासाठी हा कॉल असेल. खटांगळे संघाच्या विरोधात शिवम स्पोर्ट्सचा संघ. चला, दोन्ही टीम्स कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचंय. शिवम स्पोर्ट्स संघाचा कर्णधार
इथे उपस्थित झालेला आहे खटांगळे संघ कॅप्टन. चला खाटांगळे संघ कॅप्टन, चला आपला नाणेफेकीसाठी फलंदाज कर्णधार पाठवायचा आहे खाटांगळे कॅप्टन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. संदीप पाटील आणि सागर महाडिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती उत्तम याला आपण पाहतोय. चोवीस चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये बनवायच्या तब्बल 64 धावा. रंगराव स्पोर्ट्स महाडिकवाडी संघाचा सलामीचा फलंदाज अर्थातच सागर महाडिक बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये उत्तम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल 5ची लिडिंग गेज घेतले, पाठीमागे चाललाय बॉल, एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केला जाईल का? यस, 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेश झालाय, अकाउंट ओपन झालंय, खातं उघडलं जात आहे. पहिला चेंडूवरती जर पाहायला गेलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न, बैठक फटका घेण्याचा प्रयत्न, त्यामध्ये संपर्क तितकासा चांगला नव्हता. दुहेरी धावेवरती समाधानी राहावं लागतंय. सागर महाडिकला आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. अनेक वेळेला महाडिकवाडी स्पोर्ट्स संघासाठी सातत्याने चांगला खेळ त्याने दाखवलाय, त्याला आपण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टप्प्याचा बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाले, डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. जर पाहायला गेलं तर सागर महाडिक याची खेळ महत्वाची राहणार आहे, कारण 24 चेंडू मध्ये 64 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एक निर्धाव चेंडू हातायला जातोय. सरळ बॅटने फटका पुन्हा एकदा सजवला जातो. एकेरी धाव कंप्लीट झाल्या. दुसरीचा प्रयत्न झालाय का? यस, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हजर जबाबीपणा दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय आणि 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. पहिल्या षटकाचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ प्रगतीपथावरती आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेची राहणार आहे. टप्प्याचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं, एकेरी धाव कंप्लीट झाले. फंबल झालंय थोडस लगेच. दुसरीचा प्रयत्न झालाय, 2 नाही 3 नाही तर तब्बल 4 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. विनायक पवार PSI सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक केलं जाईल.
लोअर फुल टॉस बॉल, बैठक, घुटना टेक, तमाशा देख, बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. लोअर फुल टॉस बॉल होता आणि या लोअर फुल टॉस बॉलचा पुरेपूर फायदा घेतलाय. यावेळेस पुन्हा एकदा बैठक, फॉलिंग स्वीप, पॅरलल स्ट्रोक, चेंडू 1 पाव सीमारेषेच्या पलीकडे, आणखीन एक चौकार. चला कॅमेरामन थोडस उजव्या बाजूला फोकस करायचं आहे. नाणेफेक होते खाटांगळी संघाच्या विरोधात शिवम स्पोर्ट्स संघामध्ये नाणेफेक होते आणि पहा आज नाणेफेकीसाठी खटांगळी संघाचा एक युवा खेळाडू ऍज अ कर्णधार, ऍज अ कॅप्टन म्हणून मैदानाच्या आतमध्ये शर्विलला आपण पाहतोय. 14 वर्षाचा खेळाडू कर्णधार म्हणून कर्णधाराची भूमिका बजावतोय. वय छोटं असलं तरी स्वप्न मोठी आहेत आणि ती स्वप्न घेऊन सातत्याने मैदानाच्या आतमध्ये शर्विलला आपण ऍज अ कॅप्टन पाहतोय. नाणेफेक केली जाते. नाणेफेकीचा कौल साताडे संघाच्या बाजूने लागला. शिवम स्पोर्ट साताडे संघाच्या बाजूने हा नाणेफेकीचा कौल लागला जातोय. चला सम्राट चव्हाण बॉलची पूर्तता करायची आहे. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये माळुंगेचा आणखीन एक जबरदस्त खेळाडू अतुल पाटील आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. अतुल पाटील आपण ऑन स्क्रीन पाहतोय. माळुंगे संघाकडून खेळत असताना ज्या खेळाडूने सातत्याने प्रभावित केलंय असा प्रभावशाली गोलंदाज माळुंगे संघाचा आणखीन एक दर्जेदार खेळाडू अतुल पाटील गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती रंगराव स्पोर्ट्स महाडिकवाडी संघाकडून फलंदाजी करत असताना संदीप पाटील आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. पहिल्यांदा स्ट्राईक मिळाल्या दुसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती आता मात्र त्यांना स्ट्राईक मिळते. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला मिळाला. ऑन साइडला फोर्स केले बॉलला डीप मधून क्षेत्ररक्षकाला. एकेरी धाव कंप्लीट झाल्या. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 17 या आकड्यावरती 17 रन्स ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा काही प्रगतीपथावरती पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती मिस्टर 360 सागर महाडिक आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू फेस केले आणि तब्बल 16 धावा बनवल्या. मिस्टर 360 सागर महाडिक ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला अतुल पाटील. ही जोडी, हे बॅटल, हे लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. चला थोडस स्पीडअप घ्यायचं. मर्यादित कालावधीमध्ये षटक हाताळली जाणं अनिवार्य आहे. चार षटक 20 मिनिटांमध्ये हाताळली जाणं अनिवार्य आहे. दोन्ही टीम्स याची नोंद घ्यायची, त्यामुळे स्पीडअप करायचं आहे. अवे फ्रॉम द बॉडी कट केलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल होता, त्याला कट केलाय, रूम मिळवले आणि एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. एकेरी धावीच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 18 या आकड्यावरती 18 रन्स ऑन दी बोर्ड. स्ट्रायकिंग एंड वरती संदीप पाटील पाहायला मिळत आहेत.
चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, पुन्हा एकदा आडवा पाटणे फटका खेळलाय डीप क्षेत्ररक्षक. वा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. व्हॉट अ पीस ऑफ एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये. काय फिल्डिंग केली जाते, धावा रोखल्या गेल्यात. एकेरी धावेवरतीच आता समाधानी राहावं लागतंय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावणार आहे. 19 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. डाऊन दी ग्राउंड फटका सजवला आणि त्यानंतर कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल पकडला जातोय, माघारी परतावं लागतंय. सागर महाडिक मिस्टर 360 बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर, आपलं नाव सांगायचंय. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशला आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती जर पाहायला गेलं तर 14 चेंडू आणि 45 ची आवश्यकता आहे. सागरची जागा घेण्यासाठी प्रथमेश इन ऍक्शन पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला सुरेख फटका, मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, षटकार. लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर चेंज ऑफ पेस होता, गती परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. डॉट बॉल येतोय. षटकाची सांगता झाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 25 धावा फलकावरती 2 षटकांच्या अखेरीस लगावल्या जात आहेत. पंचवीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. संदीपला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. संदीप पाटील वर्सेस संदीप पाटील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. 25 या आकड्यावरती धावफलक स्थिरावतोय. सफलून घेण्याचा प्रयत्न तिथे जर पाहायला गेलं तर नो बॉलचा इशारा आलाय. आमचे पंच अमित गुलाव सर यांचा नो बॉलचा इशारा म्हणजेच एक्स्ट्रा धाव 9च्या स्वरूपात. धावसंख्येचं टोटल 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. फ्री हिटचा बॉल असणार आहे. आता संधी असणार आहे. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर आपल्या विकेट किपरच्या पाठीमागे आळवे स्पोर्ट्स आळवे संघ या संघाचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आमचे मित्र अक्षय लाड सर आणि त्याचबरोबर शुभम गायकवाड सर यांचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. बॅक टू दी ग्राउंड, बॅक टू द मॅचेस. 26 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. गोलंदाजी मध्ये फेरबदल केला जातोय. गोलंदाजी मार्क वरती अमर याला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. फेरबदल केला जातोय. उर्वरित षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते.
बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, हा चेंडू जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धाव खर्च करणारा राहतोय. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल जर पाहायला गेलं तर अकुट टप्प्याचा बॉल, बॅटची लिडिंग एज घेतले, पाठीमागे चाललाय बॉल, क्षेत्ररक्षण एफर्ट चांगले पाहायला मिळाले. एकेरी धाव कंप्लीट झाली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 28 रन्स ऑन दी बोर्ड. या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. अकुट टप्प्याचा बॉल, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र वॅकेंट एरियामध्ये बॉल पडतोय. एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात देखील यश आलंय. तिसरीचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. चौथी धाव देखील घेण्यामध्ये यश आलंय का? या चौथी धाव देखील पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल तब्बल 32 या आकड्यावरती 32 रन्स ऑन दी बोर्ड. अर्धा पल्ला पार पाडलाय. अजूनही अर्धा पल्ला पार पाडायचा आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावा अजूनही बनवायच्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साइडला फटका, पॅरलल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी प्रथमेशच्या बॅट मधून येतोय. फ्लॅट स्ट्रोक सिक्सर. सुरेख फटका पाहायला मिळाला. या अगोदर देखील अशाच प्रकारचा फटका त्याच्या बॅटमधून आला. ट्रेडमार्क स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 38 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. सफलून खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे चाललाय बॉल, फाईन लेग रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. तिसरीचा प्रयत्न होईल का? नाही, थांबवलं जात आहे. 2 धावेंवरतीच आता समाधानी राहावं लागतंय. या 2 धावेच्या मदतीने 40 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 40 रन्स ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटकाचा काही प्रगतीपथावरती आहे. हे षटक काही अंशी महागडा राहिलंय. 7 चेंडू आणि 24 ची आवश्यकता आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा कमबॅक केलं जाऊ शकतं माणिकवाडी स्पोर्ट्स संघाकडून. मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर माळुंगे संघाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलं. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल का? नाही, एकेरी धावेवरती समाधानी राहावं लागतंय. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावा बनवल्या जात आहेत त्या 41. जिंकण्यासाठी रंगराव स्पोर्ट्स महाडिकवाडी संघाला 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 23 धावा. शेवटच्या षटकामध्ये वैभवला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. 6 चेंडू आणि 23 ची आवश्यकता आहे. 23 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकिंग गेन वरती प्रथमेश, ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आले, ज्याच्या बॅट मधून 2 मोठी षटकार आपल्याला पाहायला मिळाले, आक्रमकता पाहायला मिळाली, त्याला आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. मात्र पहिला चेंडू हाताला कमालीचा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू हाताला जातोय. 5 चेंडू आणि बनवायच्या त्या 23 धावा. इथून पुढे येणारा प्रत्येक चेंडू महत्वाचा राहणार आहे. इथून पुढे येणारा प्रत्येक चेंडू वर्चस्व गाजवणारा राहणार आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालं. इथे जर पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा आला. अगदी पंचांनी पडताळणी करून व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉल घोषित केलाय. त्या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 42 या आकड्यावरती 42 रन्स ऑन दी बोर्ड. 5 चेंडू आणि 22 ची आवश्यकता आहे.
यस, इथे जर पाहायला गेलं तर लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा दंडित केलं जातं. एक्स्ट्रा धाव फलकावरती लगावली जाते. धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडू आणि 21 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आता मात्र आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे. प्रथमेशला मोठे फटके खेळणं गरजेचं आहे, कारण त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळतं. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल येतोय का? 2 व्हाईट बॉल नंतर या षटकातला दुसरा डॉट बॉल आलाय, म्हणजे समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 21 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालं. वारंवार जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र ढूंढो ढूंढो रे साजना हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 3 चेंडू आणि 21 ची अजूनही आवश्यकता आहे. आता जर पाहायला गेलं तर गोलंदाजांनी चुकी केली तरच महाडिकवाडी स्पोर्ट्स संघ कमबॅक करू शकतो, मात्र गोलंदाज थांबायला तयार नाही. वारंवार कमालीचे चेंडू हाताळले जात आहेत. तिसरा डॉट बॉल लगातारचा हाताळला जातोय. जिंकण्यासाठी 2 चेंडू 21 धावा, म्हणजे सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. या सामन्यावरती विजयावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी तयार झालाय माळुंगे स्पोर्ट्स, माळुंगेचा संघ. यावेळेस फटका मोठा आलाय, मात्र वेळ निघून गेली. सरळ बॅटने फटका जरूर आला, मात्र या सामन्यामध्ये आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. एकूण 50 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. 1 चेंडू आणि बनवायच्यात अजूनही 15 धावा. सामन्यामध्ये आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. पकड मजबूत झाली आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार झालाय माळुंगे स्पोर्ट्स, माळुंगेचा संघ. या सामन्यावरती विजय प्रस्थापित केलाय आणि पुढील फेरीमध्ये अर्थात दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. चला, शिवम स्पोर्ट्स साताडे संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. शिवम स्पोर्ट्स साताडे संघ, आपला विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. चला, अतुल पाटील आपल्याला विनंती आहे समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. अतुल पाटील. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक माऊली अर्थमूव्हर्स सुहास लाड सर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष असं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या साथीने प्रथमेश लाड सर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 5,000 रुपये ज्यांच्याकडून आलेत, सुहास लाड सर आणि प्रथमेश लाड सर, माऊली अर्थमूव्हर्स. प्रथमेश लाड डॉक्टर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला, दोन्ही टीम 4 षटकांचा सामना असेल. अतुल पाटील यांचं समालोचन कक्षामध्ये हार्दिक स्वागत. 4 षटकांचा सामना असेल. शिवम स्पोर्ट्स सातार्डे संघाच्या विरोधात खाटांगाळीचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन. चला, आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची.
त्याचबरोबर ही स्पर्धा पाहण्यासाठी नितीन मिसाळ अर्थातच बाबा सर यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष सहर्ष असं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर समर्थ नामदेव नाईक सर यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष असं हार्दिक स्वागत. बंडा म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सर आपल्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे आपण. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये उत्तम जगताप आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातारा एक्सप्रेस या सामन्यासाठी दोन्ही संघांना माऊली अर्थमोअर्स यासाठी हार्दिक शुभेच्छा आल्या आहेत. सुहास लाड सर त्याचबरोबर प्रथमेश लाड सर या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्या दोघांकडून आलंय हे दोघं उपस्थित झालेत मुख्य व्यासपीठावरती. सामन्याच्या दिशेमध्ये वळूया पहिल्या षटकामध्ये सातारा एक्सप्रेस उत्तम जगताप गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी संघाच्या कर्णधाराने सातारा एक्सप्रेस वरती दिली आहे. चला खाटांगे संघ आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा.
भरपूर